प्रदीप नर्सरीच्या गल्लीमध्ये शिरलं, थोडंसं पुढे चालत गेलं की वातावरण एकदम बदलून जातं. दोन्ही बाजूला मोठी मोठी हिरवीगार झाडं आणि हिरवाईने नटलेला हा छान परिसर आपण पाहत पाहत पुढे जातो. समोरच प्रदीपभाईंचं घर दिसतं. ही आहे मालाड नर्सरी. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि रोपं त्यांनी विक्रीसाठी ठेवलेली आहेत. इथे प्रामुख्याने विक्रीसाठी ही रोपं आणि झाडं अवेलेबल असतात. आपण प्रदीपभाईंच्या घरी जाऊन त्यांना आता भेटूया. नमस्कार प्रदीपभाई. नमस्कार. मी खूप स्ट्रगल करत ह्या उद्योगामध्ये आलो. माझा मावस भाऊ त्याने मला फक्त सांगितलं की बाळू तू मुंबईला गार्डनचं काम कर. मग मी डोर टू डोर असं एकेका सोसायटीत फिरत गेलो. आणि फिरता मग मी ह्या उद्योगामध्ये आलो. मग लोकांनी मला फ्री ऑफ कॉस्ट जागा दिली आणि त्याच्यातून माझा हा व्यवसाय ह्यापर्यंत आला. नंतर बोर्डीला पण जागा घेतली. ओके. तुमच्या शाळेनंतर मग तुम्ही काय काय केलं, कसं केलं? हे उद्योग केले की पेपरचा बिझनेस, वडापावची गाडी चालवली. ओके. हां. खूप अगदी अक्षरशः हमाली केलेली. अच्छा. हां. आणि त्याच्यातून आणि त्याच्यानंतर रिक्षा पण चालवली. 5-6 वर्ष रिक्षा चालवली. मग नंतर भावाच्या आग्रहास्तव ऑटोपार्टचं दुकान टाकलं. ते 5-6 वर्ष केलं आणि त्याच्यानंतर मी ह्या व्यवसायामध्ये आलो. ओके. हां. आणि छंद पण होता झाडापाल्याचा आणि ते मी व्यवस्थित त्याच्यात खूप मन लावलं. आणि मावसभावाने सांगितलं ना की मुंबईला तू गार्डनचं काम कर. तर मी एकेका सोसायटीत जायचो आणि काय काम आहे का विचारायचं. मग नंतर मग कोणी सांगितलं की थोडीशी आमची भरणी करायची आहे. मग एकेका सोसायटी सांगितलं की गार्डनचं काम करायचं आहे. मग ते करत गेलो. असं करता करता मी मालवणीला आलो. ओके. आपल्या हे नर्सरीचा क्षेत्रफळ किती आहे, म्हणजे टोटल साईज हे किती आहे? इथे आपली 3 एकर आणि 1.5 एकर असं तांबोळला 1.5 एकर आहे. ओके. हां. आणि तांबोळ म्हणजे कुठे आलं? हिलसिलच्या बाजूला बोर्डी. बोर्ड. ओके. आणि दुसरी म्हणजे डोंगरी पाड्याला 3 एकर आहे. ते आमच्या मामी बहिणी आणि मी असं. अच्छा. म्हणजे टोटल आपला टोटल एरिया सगळा 3 एकर आणि 1.5 एकर, 4.5 एकरवर आपली नर्सरी. आणि इथे पण आहे ना? इथे पण आहे ना. ही आता जवळपास 15 गुंठे. 15 गुंठे मलाडसारख्या एरियामध्ये. ओके. आणि कुठल्या कुठल्या प्रकारची आपण झाडं ठेवतो? तर गार्डन डेव्हलपमेंट करण्यासाठी जी लागतात ना ती, त्याच्यात पण माझ्याकडे फॉक्सटेल पाम, आरेका पाम हे क्वांटिटी होते. सुपारी, नारळ असे. नारळ म्हणजे नारळ किती मोठे असतात? मोठे म्हणजे जवळपास 10 फुटाचे. 10 फुटाचे. मी नेहमी 8-10 दिवसाने मला बोर्डीला जावं लागते आणि त्या अवधीमध्ये माझ्या अनुपस्थितीमध्ये माझी मिसेस येतात. तिने सगळं बघते आणि जे किरकोळ किंवा होलसेलर झाडं घ्यायला येतात त्यांना ती देते. आणि मग ती मला सांगते की बोर्डीला येताना एकदा तुम्ही झाडं घेऊन येणार असाल तर ही झाडं आणायच्या द्यायचं संपले. असं थोडक्यात बोर्डी तुम्ही सांभाळता आणि इथलं ऑफिस सगळं वहिनी सांभाळतात. नंतरची सगळी जी काही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ती हिहिरीने सांभाळणारी प्रदीपभाईंची अर्धांगिनी आणि रथाचं एक चाक, प्रदीप नर्सरीचा एक महत्त्वाचा पार्ट वहिनी सांभाळतात. नमस्ते. मी संगीता शुरी. मी माझ्या मिस्टरांच्या वतीने काही शब्द बोलायला आली आहे.
तर लहानपण म्हणजे त्यांचं आईबरोबर ते वाडीमध्ये गेले आणि त्या वाडीमध्ये त्यांना आईकडनं बायकडून मिळाले. हे सगळं जे नर्सरी केली पूर्ण त्याचं बायकडून त्यांना आईकडनं त्यांच्या मामाच्या मामाकडे जाऊन त्यांनी ते शिकलं. आणि नंतर आम्ही अनायामध्ये फॅमिली आमची वाढताना त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला तुळशी विकल्या आणि ही झाडं अशी करत 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 आम्ही इथपर्यंत पोचलो. तर आम्हाला असं म्हणणं आहे की ही झाडं आहे ना जी प्रायव्हेट लोक आहेत त्यांना इझिली मिळावी आणि कमी दरात मिळावी, हा हेतू आहे ह्या व्हिडिओचा, की आमच्यापर्यंत पोचावे. आणि हे जे मधले जे घेऊन जातात त्यांचा रेट परवडत नसेल त्याने आमच्याशी कॉन्टॅक्ट करावं आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावं. डायरेक्ट आमच्याकडे जी झाडं अवेलेबल आहे ती तुम्हाला दिली जातील होलसेल रेटमध्ये. आणि म्हणजे तुमचे कस्टमर्स कोण? आमचे कस्टमर आहेत ना जास्त करून लोकल येतात आणि जास्त करून होलसेलवाले म्हणजे जे बाहेर छोट्या छोट्या नर्सऱ्या करतात ना ते आमच्याकडे पाम झाडं, नंतर दुरांट आहे, एक्झोरा, ही आमच्याकडे मल्टिपल म्हणजे भरपूर झाडं आहेत आमच्याकडे. ती तुम्हाला 1000च्या ह्यानी पटीने मिळतील. आणि छोटी आहेत बुशी झाडे आहेत थोडी आमच्याकडे, अरेगा पाम आहे, फोनिक्स पाम आहे. मोठी जी झाडं जी रेंटली लागतात ह्याच्यासाठी बिल्डिंग पासिंगसाठी ती पण झाडं आमच्याकडे अवेलेबल आहेत. पण आमच्याकडे फुलांची झाडं रातराणी म्हणा किंवा एक्झोरा, दुरांटा, बॉर्डर प्लांटिंग, नंतर बुशी झाडं तुम्हाला कुंडीमध्ये आवश्यक आहे ती झाडं सगळी आमच्याकडे मिळतात. म्हणजे 12 महिने आमच्याकडे मिळतात. आणि जास्त करून आमच्याकडे बिल्डर्सची माणसं जी लागतात बिल्डिंगसाठी आणि जी व्हर्टिकल गार्डनसाठी जास्त येतात आमच्याकडे. व्हर्टिकलची जास्त मिळतात, जवळजवळ 1000 पीस आमचे मनी प्लांट म्हणा, एक्झोरा, नंतर स्नोबुश आहे, नंतर तुमचं हे रिबन ग्रास आहे, स्पायडर आहे. ही सगळी जी छोटी छोटी झाडं आहेत ती आमच्याकडे होलसेल म्हणजे तुम्हाला 15 रुपयापासून अवेलेबल आहे होलसेल रेट. हां, तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट आमच्या जी खाली लाईन आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला आम्ही त्याच भावाने, जर तुम्ही क्वांटिटी तुमची ज्याप्रमाणे असेल 100 असेल 200 असेल त्याप्रमाणे होलसेल रेट तुम्हाला आकायला जायचं. आणि आता हे बिल्डर किंवा बाकीच्या कोणी नर्सरीवाले तुमच्याकडे येतात बरोबर. हां, ते सकाळी येतात आमच्याकडे झाडं देतात. तुळशी असते, तुळशी आमच्याकडे 10 रुपयाप्रमाणे आम्ही विकतो. पूर्वी तो रेट होता 7 रुपये 3 रुपये, पण आता मातीचं वाढलंय, लेबर वाढलंय, त्याप्रमाणे आम्ही रेट. आमच्याकडे माती आहे, माती आहे तुम्हाला एकदम प्युअर माती आणि तुम्हाला गोबर मिळेल म्हणजे जे मॅन्युअर लागतं ते. आणि आमच्याकडे ह्याचं एक खत आहे जे ह्याचं रासायनिक नाही, जे ह्यानी नैसर्गिकरित्या केलेलं ते पण खत किलोवर मी तुम्हाला मिळू शकतो होलसेल. आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला जर कोणाला काही करायचं असेल तर तुम्ही येऊन इथे विचारू शकता आणि काय सल्ला तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता. असं काय डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही सर्व्हिस NGOवाले आहेत. नंतर लग्नस्थळ आहेत आमच्याकडे ना, बड्डे असतो ओकेजनल किंवा काय असं असेल त्यावेळेस आहे ना छोटी छोटी बल्की अशी झाडं ती लोक वृक्षदान देतात. वृक्षदान हे महादान आहे. तर त्याच्यासाठी ती लोक आहेत ना ती झाडं आमच्याकडे लावून घेऊन जातात आणि त्या लग्नस्थळामध्ये एकेकाला हे वृक्ष लावा म्हणून ते देतात. तर ते आम्ही माफक दरामध्ये त्यांना ज्याप्रमाणे झाड आहे त्याप्रमाणे आम्ही छोटे छोटे हार्डली आमच्याकडे 40 रुपयापासून स्टार्टिंग होतं. कुंडी सकट आम्ही ते झाड देतो. हां, जे तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकता. बेस्ट आहे ते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे NGOवाले आमच्याकडे येतात जे काही आदिवासी पट्टे आहेत, डोंगराळ पट्टे आहेत, तिकडे थोडी थोडी झाडं लावतात स्वतः जाऊन. तर ते आमच्याकडनं आहे ना डोनेशन म्हणून काही घेऊन येतात आणि मग ती आम्ही झाडं त्यांना सॅम्पलिंग जशी काजू, आंबा, चिकू. आमच्याकडे हायब्रिड लाल जाम आहे, व्हाईट जाम आहे, तो आमचा चांगल्या प्रतीचा. काल्या प्रतीचं चिकू आहेत आमच्याकडे चांगल्या प्रतीचं. ती झाडं आम्ही त्यांना माफक दरामध्ये NGOवाल्यांना देतो अवेलेबल. आणि ती झाडं नेऊन तिथे लावतात आणि दोघांच्या चेहरा हास्य येतं, दोघे हसतात. म्हणजे की लावलंय ते झाड. आणि असे खूप आहे, सौमित्र चॅटर्जी आहेत म्हणा, दुसऱ्या एक लेडीज येते ती आमच्याकडे घेऊन जाते. आणि हे ती लोक दरवर्षी पावसामध्ये वृक्षारोपण करा सांगतात. त्याप्रमाणे आम्ही त्या कॅम्पेनमध्ये पण आम्ही त्यांना हेल्प करतो की बाबा कमी ह्याच्यात देतो त्यांना भावामध्ये. तर कोणाला पाहिजे असेल, आवश्यक असेल NGOवाले त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही ह्याचा पण आणि आम्ही तुळशी देतो. या उत्सव असतो कुठे काय असेल तर माफक दरामध्ये त्यांना जिथे 10 रुपये तिकडे 5-7 रुपयात आम्ही त्यांना तुळशी पण अवेलेबल करून देतो. असेल तर आमच्याकडे आवश्यक. आणि तुम्ही हा पण रेफरन्स दिला होता एक म्हणजे लग्न समारंभ. हां, सांगितलं तुम्हाला ते की छोटी छोटी जी बल्की मिल्की व्हाईट आहे किंवा मनी प्लांट आहे, ही छोटी छोट्या कुंड्या ज्या 2 बाय किंवा 3 बाय 3च्या कुंडीमध्ये छोट्या प्लास्टिक कुंडी ती रोपण करून ती तुम्ही त्यांना छानपैकी हे जसं गिफ्ट पॅकमध्ये त्याला अवेलेबल करून देतो आम्ही त्यांना.
की देऊ शकतात आणि इथे येतात बॉक्समध्ये घेऊन जातात ते लोक. ओके. हां आणि दुसरी अशी गोष्ट की आम्ही लॉन पण बनवतो. जसं लॉन आहे, अलेक्झांडर लॉन आहे, दुर्वाग्रास आहे, नंतर एक लॉन येतं जे रेडी टू लाद्या लावायचं ते येतं आणि दुसरं गोणीमध्ये टाकून जे स्क्रुटिन निवडलेलं असतं ते लॉन आम्ही पासलम येतं ते पण लॉन आम्ही बनवतो. लॉन लावून देतो, त्याचा थर जमा करून ते किती ह्याच्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला अवेलेबल आमच्याकडे. पण फक्त 2-3 दिवस आधी सांगायला लागतं आणि लॉन काढायला लागतं ते. म्हणजे अशा प्रकारचे काय काय या कॅटेगरीमध्ये काय काय आपल्याकडे? माझ्याकडे लॉन आहे. तुम्हाला बेड पाहिजे असेल तर बेडसारखं दुसरी झाडं आहेत ती पण लावू शकता तुम्ही. परत तुम्हाला बॉर्डर प्लांट्स आहेत आमच्याकडे, दुर्वा, अल्टरनेत्रा वेगवेगळ्या प्रकारचे ते लावू शकतात, एक्झोरा लावू शकतात. पिसोनिया अल्बा आमचा खूप जातो. पिसोनिया अल्बा आमचा 2-3 हजार जो बॉम्बेमध्येच बनतो, पुण्याला बनत नाही, तर तो आम्ही आमच्याकडे मोनोपोली आमची ती एक्झोरा आहे. ही जी आहे तुम्हाला 5,000 10,000. नंतर एक जी ट्रॅफिक गार्डन आहे म्हणजे साधारणतः रस्त्याला तिकडे सगळे धूळ उडते त्याच्यासाठी ती लोक ते हे लावतात, मालपेजा लावतात जो शायनिंग देतो ती झाडं. नंतर तुम्ही आमचं एअरपोर्टला काम झालं आहे, मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आमची सगळी कामं झाली आहेत, तर ती कामाचा आम्हाला एक्सपिरियन्स जवळजवळ 35 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. हां तर त्यांनी ती कामं केली आहेत पण जास्त त्याने अपेक्षा केली नाही, त्यामुळे आम्ही जे आहे त्याच्यात चालवतो आहे. सिम्पल आहे तसंच आहे. तर ते स्वतःला झोकून देऊन बिझनेस करतात. त्यांची आवड आहे, ही आवड दुसरं काही नाही. छंद आहे, हा छंद जोपासतात. आणि एखाद्याला कोणाला जर करायचं असं सांगतात ते की तू जाऊन आहे ना हे विक, हे झाडं विक. आणि आमच्याकडनं एखादं झाड नेतात मनी प्लांट 15 रुपयाचं, पण तेच ते झाड ते 200-300 रुपयाला हे बनवतात त्याचं काचेच्या ग्लासमध्ये काय बोलतात हां त्याला काय ते बोलतात ते बनवून ते झाड विकतात ते. ओके बोला. आणि तुमच्याकडे तुम्ही बघा अशी म्हणालेला की कुठल्या कुठल्या प्रकारची? माझ्याकडे कलमं भरपूर आहेत, आंब्याची कलमं, नारळ मोठे मोठे, प्लस तुम्हाला आमच्याकडे लाल जाम आहे जो विकतात ना तो नाही, पण डार्क कलरचा लाल जाम मिळेल, व्हाईट जाम आहे. नंतर तुम्हाला जांभूळ जे सीडलेस आहे ते पण अवेलेबल आहे. शेंगांचं झाड आहे मेन आमच्याकडे, शेंगा पण मिळतात, शेंगांचं झाड पण मिळतं जे शेवग्याच्या शेंगा आहे त्याचं झाड मिळतं. नंतर तुम्हाला औषधी जी झाडं आहेत ना जी कुठे कफसाठी असतात, गवती चहा आहे, अडूस आहे, नंतर काळी मिरीचं माझ्याकडे मनी प्लांट केलेलं आहे जे मॉस्टिकलर, ती पण झाडं आमच्याकडे भरपूर प्रमाणात आहे मॉस्टिकवाली. त्याला काळी मिरीचं केलेलं आहे. औषधी झाडं प्लस तुम्हाला मसाल्याची काय आवश्यक असेल तर अवेलेबल असतं मिळेल तुम्हाला. काळी मिरी वगैरे ते आहे. नंतर बेलाचं झाड जे बेलाचं कलम असतं ते मिळेल, गवती चहा आहे, अडूस आहे, नंतर तुळस आहे. ही जी सगळी झाडं आहेत त्याचा काढा खूप गुणकारी आहे आणि ते प्यायलं पाहिजे बस लोकांना. ज्यांना मिळत नाही ते शोधायला रात्री पण शोधायला येतात. चाफा आहे माझ्याकडे, सोनचाफा आहे, त्याचं कलम आहेत मोठी मोठी झाडं पण आहेत. आता हे झालं आउटडोर साठी. इंडोर साठी काय आपल्याकडे? इंडोर साठी व्हर्टिकलचं हल्ली बॉम्बेमध्ये स्पेस नाही, लोक आहे ना जास्त व्हर्टिकलला चाललेत कंपनीमध्ये वगैरे कुठे वगैरे, तर तिकडे ना जास्त मनी प्लांट, रिबन ग्रास, स्नो बुश ही जी छोटी छोटी झाडं आहेत ना ती लावतात आणि ती जगवतात. ते अख्खा पट्टा जो तुम्ही एअरपोर्टला बघितलं असेल ते सगळं केलं जातं तिकडे. तर आता लोकांकडे स्पेस नाही मुंबईमध्ये आणि काही ठिकाणी सोसायटीमध्ये पण जागा नाही, तर ती लोक असं पूर्ण एक भिंती करतात. त्याला वेगवेगळं हे पाण्याचं कसं यंत्रण आहे त्याप्रमाणे त्याचा भाव लावला जातो. ते व्हर्टिकलची गार्डनचं पण रेडी टू लावायचं पण आमच्याकडे आहे. किट प्लस ते पण मिळेल तुम्हाला. ते आम्ही तुम्हाला माफक दरात देऊ. जर तुम्हाला पाहिजे असेल तर किट लावून वगैरे सगळं हे वगैरे त्याच्यावर ते नोझल्सवर ते चालतं, किंवा तुम्ही पाणी टाकणार असेल तर ते वेगळं रेट आहे. नोझल्स डायरेक्ट पाणी असेल तर वेगळं, त्यात प्लंबिंग वगैरे सगळं ते हल्ली खूप चाललेलं आहे नोझल. ते व्हर्टिकलची गार्डन आमची जवळजवळ 3-4 हजार झाडं अशी ती जातात असं. आणि त्यासाठी काही ॲसेसरीज पण आपल्याला? ॲसेसरीज मिळेल तुम्हाला, स्प्रिंकलर ते करून मिळेल, तसं करून देतात, असं काय. आणि तुम्हाला माफक दरामध्ये माती, गोबर, जी खतं जी रासायनिक आम्ही जास्त ठेवतो, DOP वर मिळेल तुम्हाला, पण काही जी अशी बनवली सेंद्रिय जे घरी बनवली ती पण मिळेल तुम्हाला किलोवर मिळतं. नंतर मॉस्टिकची पण मनी प्लांट्स आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची, सिंगोनियम आहेत, ती तुम्हाला त्याच्यावर मिळते. तुम्हाला आवश्यक आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, माफक दरात मिळतील. आणि NGOवाले पण येतात माझ्याकडे. खरं सांगू तर आमचा काही कॉन्टॅक्ट नाही कुठे, काही नाही, पण ते लोक शोधत येतात. कुठेच नाही. पण आज एवढ्या वर्षाचं आहे ना ते कसं काय माहित नाही, ते दुसरे पण सांगतात की इधर नाही तो प्रदीप नर्सरी मिळेल का, तर शुअरिटी. रात्री पण मला
झाडं गेले तर रात्री मी टॉर्च घेऊन त्यांना झाडं देते, असा प्रकार होतो कधी कधी. कारण प्रदीप बोलतात की द्यायचं, कोण आलं तर नाही म्हणायचं नाही असं. हां, हे मेन हे नर्सरीचं हे असं आहे. हां, आमच्याकडे सर्व प्रकारची कलमं, नारळ, चिकू, आंबा, जाम आणि इतर झाडं तुम्हाला आवश्यक माफक दरामध्ये मिळतील. आणि आमच्याकडे जाम आहे किंवा जी फळझाडे आहेत, चांगल्या प्रकारचे जाम आहेत, प्रतीचे रेड कलर, व्हाईट कलर नवीन आलेले आहेत जे, ती झाडं तुम्हाला माफक दरामध्ये आमच्याकडे मिळतील. आणि तुम्ही आम्हाला जरूर त्याच्याबद्दल कॉन्टॅक्ट करा. खालची आमची गाईडलाईन आहे, त्याच्यात तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अवश्य आमच्या नर्सरीला एक भेट द्या. आम्ही बोर्डी घोलवड येथील नर्सरीला सुद्धा भेट दिली. प्रदीपभाईंनी आम्हाला सर्व रोपं स्वतः फिरवून दाखवली. 4.5 एकरचा भूभाग एका दिवसात तर फिरून पाहणं शक्य नव्हतं, पण जितकं आम्हाला पाहता येईल तेवढा आम्ही प्रयत्न केलेला आहे. हा पिवळा नारळ आहे, गोल्डन त्याला म्हणतात. ही फॉक्सटेल पामची रोपं केलेली आहेत. ओके. आणि हे चायना डॉल म्हणजे त्याला, हे चायना डॉल, ते पण चायना डॉल. हे स्नेक प्लांट, हे स्नेक प्लांट. रेड मँगो, हापूस, थोडे बहुत राजापुरी पण आहेत आंबे, सगळे पिशवीत आहेत. प्रदीपभाईंनी आम्हाला खूप छान माहिती दिली. त्यांनी स्वतः फिरून संपूर्ण नर्सरी दाखवली. इतक्या साऱ्या वनस्पती, इतकी सारी रोपं, इतक्या जाती, इतके प्रकार हे आम्हाला पाहायला मिळाले. खरं तर एका दिवसात आम्हाला संपूर्ण माहिती घेणं शक्य नव्हतं. आमच्या टीमने जितकी जास्तीत जास्त माहिती घेता येईल तितकी घेतलेली आहे. तुम्हीही एकदा प्रदीपभाईंना नक्की कॉन्टॅक्ट करा, त्यांच्या नर्सरीला एकदा भेट द्या, स्वतः हे पहा, असाच आमचा आग्रह राहील. शेवटी आम्ही प्रदीपभाईंचा निरोप घेऊन निघालो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. जर तुम्ही चॅनलचे सभासद झाला नसाल तर कृपया चॅनलचे सभासद व्हा. बेल आयकॉनवर क्लिक करा. आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहता येतील. खूप धन्यवाद.